रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस आहे. चला गुड. कोणत्या ग्रुपचा नंबर आहे आता बोलायला? सर्वांच्या वतीनं त्या ग्रुपनं मला रेस्पॉन्स द्यायचा आहे ना. बरं, काय वाक्य तुम्हाला आलं नाहीत? डिड यू गेट प्रॉब्लेम इन रायटिंग सम सेंटेन्सेस? सिंपल प्रेझेंट टेन्स मधील पॅसिव्ह व्हॉइसचे काय क्वेश्चन लिहिताना प्रॉब्लेम आला का? डिड यू फेस एनी प्रॉब्लेम? येस ऑर नो? कोणता ग्रुप झाला होता काल? ओके, ग्रुप नंबर 2 चालला होता. मला आठवत आहे. एक वाक्य तुमच्याकडून घेतलं होतं मी लास्ट आहे ना, नंबर 8 सेंटेन्स. एम आय राईट? येस ऑर नो? बहुतेक तो येस वर म्हणाला असेल, म्हणली असेल, कोण असेल ते. ओके, सो हॅव्हिंग डन विथ simple present tense passive voice, will proceed with simple past tense passive voice. Shall we go ahead? ग्रुप नंबर 2 तुम्ही सगळ्यांच्या वतीनं बोलायचे. चलायचं पुढे आपण दुसऱ्या टॉपिक कडे. येस सर. ओके, बोला ना लवकर रे सोम्यानो. ल्या सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्ह वॉइस. जसं सिंपल प्रेझेंट मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ द सेंटेन्स बघितलं होतं. डॅश डॅश काम केलं जातं किंवा डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं जातं. दुसऱ्या प्रकारचं स्टेटमेंट बघितलं आपण, डॅश डॅश काम केलं आहे किंवा डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं आहे. गॉट इट? नाउ in the same manner we will have a statement for this tense is like this, dash dash काम केलं किंवा केले गेले, केलं गेलं, डॅश डॅश काम केलं गेलं, किंवा डॅश डॅश काम केलं होतं. ऑब्जेक्ट प्लस इकडे काय होतं? तिकडे होतं आपलं एम इज आर. इकडे काय होईल? वॉज वर होईल. ऑब्जेक्ट प्लस वॉज और वर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. कारण तुम्हाला माहिती आहे पॅसिव्ह व्हॉइसला लागतं काय? टू बी चा हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्बचं थर्ड फॉर्म. या गोष्टी नवीन लागतात ज्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नव्हत्या. गॉट इट? असल्यास तरी ह्या एक्स्ट्राच्या लागतात, त्यामुळं मी लिहिलं नवीन लागतात. मग तो टेन्स कोणताही असो, पॅसिव्ह व्हॉइस म्हणलं की काय आलं पाहिजे? टू बी प्लस मेन, टू बीच्या नंतर मेन वर्बचं थर्ड फॉर्म आलंच पाहिजे कंपल्सरी. ओके, आज जर आपण टाकलं कर्त्याद्वारे तर काय होईल बघा? डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं गेलं किंवा डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं होतं. समजा सर्वांना धान्य वाटलं गेलं का? वाटलं होतं का? बरोबर? समजा मेंढे सरांनी विचारलं त्यांच्या गावातील लोकांना, हे गेल्या वेळेस धान्य सर्वांना वाटलं होतं ना, म्हणजे काय वाटलं होतं का, है ना? तर हे वाक्य कुठे येईल? सिंपल पास्ट टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येईल. बरोबर? तर सांगा बरं असे वाक्य मला सॅम्पल भरून. डॅश डॅश काम केलं होतं, डॅश डॅश काम केलं गेलं किंवा डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं होतं किंवा डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं गेलं. या पद्धतीची दररोजच्या व्यवहारात वापरली जाणारी वाक्य सांगा. कम ऑन, टेल मी द सेंटेन्सेस इन मराठी. ग्रुप नंबर 2 चालू आहे. हा बोला. काय? तुमची बाईक रिपेअर केली आहे. केली आहे गदड्या.
चाललंय काय आपलं रे? काय लिहिलंय वरती? केली आहे झालं ना आपलं. सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह व्हॉइस तो. युअर बाईक इज रिपेअर्ड. फॉर एक्झाम्पल बघा आता हे वाक्य कसं येईल? काय ना, व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय रे? समर सर. समर्थ काय? कवाळे. समर्थ कवाळे. अच्छा, 2 नंबर बरोबर आहे. ओके. समर्थ का समर? समर सर, समर. समर आहे का? मग समर्थ म्हणल्यावर कसं ओळखतो म्हणतो? येस म्हणतो. समर कवाळे. समर सर म्हणला वय, मला वाटलं समर्थ. अच्छा. अरे तुमची तर तिथे काय आहे रे समर? इथे काय लिहिलं मी? काम केलं गेलं म्हणलो ना. काम केलं आहे कुठे? काम केलं आहे हा टॉपिक संपला आपला. का तो टॉपिक परत शिकायचा? समोर बघणार आहे काय चाललंय आपलं. केलं गेलं म्हणतो आणि केलं होतं हे सांग. हे वाक्य सांगा. सांगा हे वाक्य रे. सांग. ग्रुप नंबर 2. तुमची बाईक त्या रिपेअर प्रकारचे वाक्य सांगा. नको आता ते नको. ते बाईकचं नको मला. वाक्यच नको तुमचं. दुसरं वाक्य सांग. सांगा. सांगा रे. ग्रुप नंबर 2. नंतर मी ग्रुप नंबर 3 घेईल. आज आमच्या स्कूलमध्ये दिंडी सेलिब्रेट केली गेली. आज. आज झाली का दिंडी? वा वा वा. आज आमच्या स्कूलमध्ये. एक्सलंट सेंटेन्स. दिंडी सेलिब्रेट केली गेली किंवा आमच्या केली गेली. हा केली आहे नाही, केली गेली. आमच्या स्कूलमध्ये दिंडीचं आयोजन केलं होतं. हेच वाक्य आपण कसं लिहू शकतो? आज आमच्या स्कूलमध्ये. बरं ठीक आहे, ते वेगळं लिहू आपण. दुसरं वाक्य लिहू. आज आमच्या स्कूलमध्ये. केली गेली या पद्धतीनं बघा. आमच्या स्कूलमध्ये. हेच वाक्य आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ. स्कूलमध्ये दिंडी आयोजित केली होती. बघा आता द्वारे आपण म्हणू. हा हेच वाक्य द्वारे करून कसं सांगा टाकायचं? आज आमच्या स्कूलमध्ये. नंबर 3. विद्यार्थ्यांद्वारे दिंडी सेलिब्रेट. बाकी सगळं सेमच. केली गेली. आता हेच वाक्य आपण काय करू? या पद्धतीने देऊ. आणखीन एक सब्जेक्ट एक्स्ट्रा टाकू आपण. नंबर 4. आज आमच्या शाळेत विद्यार्थी शिक्षक नाही रे, शिक्षक व पालकांद्वारे दिंडी सेलिब्रेट केली गेली. नाही काय झालं? सेलिब्रेट केली गेली झालं ना आपलं. दिंडी आयोजित केली होती. केली गेली जनता आपण केली होती म्हणतोय. ठीक आहे, दोन्ही प्रकारे. चला सांगा आता सगळे वाक्य सांगा मला. ग्रुप नंबर 2. टुडे शेवट टाकायचंय. काय होईल? Dindi was celebrated in our school today. सो तिकडं काय होतं? ओके, फॉर्म्युला झालेला आवडेल. जर बाय सब्जेक्ट असेल तर शेवटी बाय सब्जेक्ट लिहायचं आपल्याला. वॉज और वर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट. आणि सब्जेक्ट असेल शेवटी तर बाय सब्जेक्ट लिहायचं. सो व्हेरी नाईस. दिंडी वॉज सेलिब्रेटेड
इन आवर स्कूल, बस एवढंच आहे ना टुडे. एक्सलंट. आज आमच्या स्कूलमध्ये दिंडी आयोजित केली होती. काय होईल सांगा? बोला रे. ग्रुप नंबर 2. Dindi was Dindi. organized in our school क्या today. बात है, क्या बात है, एक्सलंट. दिंडी वॉज ऑर्गनाइज्ड इन आवर स्कूल टुडे. तिकडे केली होती, इकडे केली आहे, हाच फरक आहे. गॉट इट? व्हेरी नाईस, एक्सलंट. चला पुढचं वाक्य सांगा. आज आमच्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांद्वारे दिंडी सेलिब्रेट केली गेली. चला सांगा रे, हेच वाक्य. हा, दिंडी Dindi झालं, was दिंडीला. celebrated in our school by students today. दिंडी was same celebrated in our school. कसं? बाय काय? बाय काय? बाय काय? बाय सांगणार आहे, कोण सांगितलं होतं? अरे बोला, ग्रुप नंबर 2. का देऊ पुढं चान्स? पुढं सांगा लवकर. दिंडी, ग्रुप नंबर 2 सांगा लवकर. Dindi was organized in our school by students, teachers, and parents today. Excellent. Dindi was organized in our school by बघा किती लोक आले सगळे. स्टुडंट्स. हा बोल, काय काय? Teachers and Students. parents today. टीचर्स अँड पॅरेंट्स. समावेश शब्द वाक्या शेवटी टुडे. एक्सलंट, व्हेरी नाईस. ओके, लास्ट सेंटेन्स फॉर ग्रुप नंबर 2. लास्ट सेंटेन्स फॉर ग्रुप नंबर 2. चला सांगा लवकर. ग्रुप नंबर 2. ओके, ग्रुप नंबर 3. ग्रुप नंबर 3 सांगा. ग्रुप नंबर 3. ऑल राईट, लेक्चर फिनिश. लेक्चर फिनिश. आजचा भाग संपला, लिहून घ्या. मूर्ख आहे तुम्ही, मी बोंबलत असतो इकडं. आजचा भाग संपला, व्यवस्थित लिहून घ्या.